यांच्या घरच्या एसटीटी विकून हे आमच्या त्या भगिनीला 1,500 रुपये किंवा 1,500 रुपये देणार होते का? रवी नानांनी जे वक्तव्य केलं ते असं आहे की मुख्यमंत्र्यांनी निवडणुका लागल्या म्हणून या राज्यातल्या सरकारने आमच्या भगिनींची चेष्टा केली की तुम्हाला आम्ही 1,500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मतदान द्या. या पद्धतीने ही स्कीम काढली आणि त्यांना 1,500 रुपये अनुदान देऊ असं सांगण्यात आलं. वाईट या गोष्टीचं वाटतं की आमची किंमत करायचं काम या निमित्ताने झालं आणि दुर्दैवाने ती योजना चालू होती नव्हती तर सरकारची खऱ्या गोष्टी समोर आल्या आणि रवी राणाने सांगितलं की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर ते 1,500 रुपये आम्ही परत घेऊ. म्हणजे यांच्या घरच्या एसटीटी विकून हे आमच्या त्या भगिनीला 1,500 रुपये किंवा 1,500 रुपये देणार होते का? त्यांच्या घरचा पैसा आहे का? आम्ही वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून तो पैसा सरकारच्या तिजोरीत भरतो आणि त्याची या प्रकारे निवडणूक आली म्हणून अशा पद्धतीची उधळपट्टी करण्याचं काम ते लोक करू लागले. हे योग्य नाही, म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. कशाचा मोर्चा? हिंदू मोर्चा आहे सिल्लोडमध्ये. हिंदू मोर्चा ते भारतीय जनता पक्षाचा आणि RSSचा अजेंडाच आहे. हिंदूचा मोर्चा काढणं आणि हिंदू खतरे में म्हणणं. कोणीच खतरे में नाही, सध्या यांची खुर्ची खतरे में आहे. धन्यवाद.